ही आहे आमची जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा. हा दृश्य जो तुम्ही पाहत आहे सदर व्हिडिओमध्ये, हा दृश्य आहे सकाळी 6 ते 7च्या दरम्यानचा, जे की पालकांच्या कामाला आमची सुरुवात झालेली आहे. आमच्या शाळेमध्ये JCBच्या माध्यमातून शाळेसाठी मोठा असा खांब बसवण्यात आला की ज्याला फोकस आणि LED लॅम्प बसवून संपूर्ण शाळा प्रकाशाच्या माध्यमात ठेवण्याचा आमच्या पालकांचा प्रयत्न. बघा, हे आहे आमच्या शाळेची ताकद, जे पालकवर्ग, गावकऱ्यांची एकता आणि त्याचं टिपलेलं आम्ही एक लहानसं असं एक छोटंसं छायाचित्र. बघा, त्यानंतर जर तुम्ही पाहत असाल आता ह्या सदर व्हिडिओमध्ये आय लव्ह माय स्कूल हे जे काही आम्ही मागे गेल्या आठवड्यामध्ये बनवलं होतं बॅनर, त्या बॅनरला विटाच्या साहाय्याने व्यवस्थित अशी लॉन बनवली जात आहे. हे काम सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे आणि यामध्ये गावकरी एकमेकाशी चर्चा करून व्यवस्थित अशा प्रकारचं कसं काम करता येईल, जे की पावसाळ्यात सुद्धा अडचण येऊ नये, माती साचू नये आणि माती वाहून जाऊ नये, यासाठी व्यवस्थित अशी चर्चा करून त्या बाबतीत काम केलं जात आहे. आणि हे जर तुम्ही पाहत असाल तर हे आमचे शाळेतले पालक आहेत. विशेष म्हणजे आता तुम्ही ह्याच्यामध्ये पाहत असाल तर एक वयस्कर व्यक्तीसुद्धा शाळेत आलेले आहेत. पहा, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या शाळेत काय घडत आहे हे पाहण्यासाठी एक व्यक्ती आले. बघा, हे आमचं पालकवर्ग आहे आणि हे आमचे वयस्कर व्यक्ती आहेत. पहा, म्हणजे त्यांना पण राहावलं नाही की ह्या शाळेत काय घडत आहे नेमकं, आणि पाहण्यासाठी ते सुद्धा शाळेच्या परिसरात आलेले आहेत, आमचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक. आणि अशा पद्धतीने हे आमच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि काम अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने पार पाडलं जात आहे. हे आमच्या शाळेचा लोगो आय लव्ह माय स्कूल. आणि हे जे मोठमोठे खांब बसवले जात आहेत ते एकच बसवलं जात नाही. शाळेच्या मागच्या परिसरात 2 बसवण्यात आले, शाळेच्या समोरच्या परिसरात 1 बसवण्यात, आणि हे जे खांब बसवले जात आहेत हे जवळपास 40 ते 50 फूट उंचीचे आहेत. पहा, हे आमच्या शाळेचं किचन आहे, ज्याला टाकी फिट करण्यात आलेली आहे. पाईपलाईनच्या माध्यमातून हँडवॉश स्टेशन बनवण्यात आलेलं आहे. किचनला मागून पुढून मधून असं कलरिंग करण्यात आलेलं आहे. हे बघा, हे आमचं मुलांचं बाथरूम आहे आणि मुलांचं बाथरूम पाहिलं तर बाहेर बेसिनसुद्धा बसवण्यात आलेलं आहे. आणि या बाथरूमचा थोडासा दरवाजा खरचटल्यामुळे पालकांनी ते दोन्ही दरवाजे काढले आणि नवीन दरवाजे बसवले दोन्हीसुद्धा. आणि त्याच्यावर टाकी आहे बघा, आणि त्याला पण पूर्ण पाईपलाईन करण्यात आलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत होतो की हे जे गेटचं काम काल चालू होतं आणि आज हे काम कंप्लीट झालेलं आहे. आणि हे काम कंप्लीट झाल्यामुळे आमचं गेट अतिशय ताठात उभा आहे परसबागेमध्ये. आणि बघा, हे आमची परसबाग, आणि परसबागेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं बॅनर लावण्यात आलेलं आहे. अतिशय व्यवस्थित असं बॅनर आहे. हे आमचं परसबाग आहे. बघा, हे आमचे या परसबागेमध्ये टमाट्याच्या झाडाला लहानसं असं टमाटर लागलेलं आहे. पहा, हिरव्या कलरचं. आणि हे आमच्या वांग्याचे झाड आहेत आणि वांग्याच्या झाडाला फूल आलेलं आहे. पहा, हे पहा, हे आमची शेपू, सांबार, पालक, वांगे, आणि जर तुम्ही तिकडे पाहिलं तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये पुन्हा हिरव्या मिरच्या आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचा भाजीपाला आमच्या परसबागेत आहे. तुम्ही जर आता ह्या टमाट्याच्या झाडाकडे पाहिले तर ह्याला पण फूल येत आहे, काही ठिकाणी टमाटे लागलेले पण आहेत. हे बघा, हे आमचे अतिशय सुंदर आणि नॅचरल असे ऑर्गॅनिक पालक आहे. हे आमचे मिस्त्री आहेत आणि पालकसुद्धा आहेत, ज्याने गेटचं काम केलं आणि त्याला आमच्या सर्व पालकांनी मदत केलं सर्व कामासाठी. बघा, आमच्या पालकांचं असं ठरलेलं आहे की बा आता आपण गेट तर बसवलं, पण ह्या परसबागेला
आपण तारेचं कंपाऊंड बनवलं पाहिजे, यासाठी आमचे पालक वायर घेऊन जात आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी पुन्हा दुसरे पालक आलेले आहेत पहा. असं आहे. म्हणजे आमच्या पालकांचं काय चालू आहे, म्हणजे नेहमी कोणतं काम अपूर्ण आहे, कोणतं काम पूर्ण करायचं. आता ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले असाल की कदाचित हे खांब जे आहे JCBच्या माध्यमातून बसवण्यात आलं आणि बसवण्यात आल्यानंतर त्याला तसंच सोडण्यात नाही आलं. तात्काळ त्याच्यामध्ये मटेरियल भरण्यात आलं आणि त्याला चारी बाजूने प्रोटेक्शन देण्यात आलं आणि ते खांब उभा झाला पहा आमचा. असं आहे. म्हणजे काम हातात घेतलं की ते कंप्लीटच. असं नाही की काम घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं, असं नाहीच. आम्ही आमच्या शाळेमध्ये मागील पालक सभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत आपण मुद्दा जसं मांडलं तसं लगेच 3-4 दिवसात 42 पालक आमचे प्रत्येक झाडाला 300 रुपये पैसे जमा झाले. आणि बघा, हे आमचे केंद्र प्रमुख घुगे साहेबांनी दिलेलं 300 रुपयाच्या झाडाचं आणि त्यांच्या नावाचं लोगो आहे पहा. म्हणजे विषय कसा आहे, काम तात्काळ होत आहेत, वेगाने होत आहेत, पालकांचा रिस्पॉन्स भेटत आहे, काम अतिशय व्यवस्थित होत आहे आणि कामाला कुठल्याही प्रकारचं खंड नाही. आमचे पालक सकाळी 6-7ला शाळेच्या परिसरात येत आहेत आणि दिवसभर काम चालू आहे आणि रात्रीपर्यंत. आता तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये बघा ना, शेवटी आता रात्री किती वाजेपर्यंत हे आमच्या शाळेतलं काम चालू आहे. हे बघा, आमचे पालक शाळेच्या फ्रंट साईडला गेटजवळ हे असं पुन्हा एक खांब बसवण्यात आलं पहा. सर्व पालकांच्या मदतीने अतिशय व्यवस्थित आणि ताठामध्ये तो खांब उभा आहे बघा. आणि हे आता जे काही सगळं नियोजन करत आहेत ते आमचे पालक स्वतः करत आहेत. स्वयंप्रेरणेने साखरा या गावात इतिहास घडलं जात आहे. म्हणजे पालक स्वतः शाळेत येणे, दिवसभर आणि रात्र होईपर्यंत जवळपास रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करत आहेत आमचे पालक पहा. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जर पाहिले असेल तर हे काम चालू होतं. आता हे काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे आणि याच्यामध्ये डिझाईनचे झाडंसुद्धा लावण्यात आलेले आहेत पहा. म्हणजे हे असं चालू आहे आमच्या शाळेमध्ये पहा. म्हणजे कामाला सुरुवात आणि कामाला लगेच शेवट आणि हे सगळं तात्काळमध्ये आणि अतिशय व्यवस्थित असं सर्व पालक स्वतः उपस्थित राहून लक्ष देऊन काम करत आहेत. बघा, आता हे आमच्या शाळेचा लोगो आहे, आय लव्ह माय स्कूल साखरा, की ज्या साखरेत आज इतिहास घडवण्याचं काम चालू आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर आता बघा, एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत आपण जे काही झाड पालकांच्या नावाने किंवा त्या आईच्या नावाने, पालक जे असतील त्यांच्या आईच्या नावाने आपण ते झाड घेतलं आहे. त्या झाडाला त्या प्रत्येक म्हणजे व्यक्तींच्या आईचं नाव देण्यात आलेलं आहे पहा. बघा, म्हणजे प्रत्येक झाड आणि त्या झाडाला पालकांनी कोणत्या झाडाला किती रुपये दिले आणि त्या पालकाचं नाव, झाडाचं नाव, इसवी सन, हे सर्व माहिती त्या म्हणजे झाडाजवळ आम्ही लावलेलं आहे पहा. म्हणजे कोणत्या व्यक्तीने मदत केलं, कोणत्या झाडासाठी कसं मदत केलं, किती रुपये दिले. अशा पद्धतीनं हे आमचं परसबाग आणि परसबागेला पालकांनी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या सहकार्याने हे सगळं काही साध्य झालेलं आहे. बघा, आता आम्ही मगाशी जे उल्लेख करत होतो ते झाड, प्रत्येक झाडाला आम्ही लोगो दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, झाडाचं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येकांची माहिती शाळेत लावण्यात आलेली आहे. कोणीही व्यक्ती म्हणजे असं पाहू शकेल की बा कधी आपल्या शाळेत आले तर बा आपण दिलो, आपलं कोणतं झाडाला कोणतं नाव देण्यात आलं आहे, आपलं नाव आहे का शाळेत, हां. आणि हे आता हे इतिहासात नोंद झाली. आता इसवी सन 2025-26मध्ये किती पालकांनी पैसे दिले, झाडाला नाव दिलं आणि हे झाड जसं जसं मोठं होत जाईल तसं तसं म्हणजे एक प्रकारे त्यांना पण आनंद वाटेल पालकांना की बा आपण हे पैसे दिलो, हे झाड मोठं व्हायला, आपलं एक चिरकाल नाव राहिलं तर नेहमीसाठी. असं आहे पहा. म्हणजे शासनाचं जे काही उपक्रम आहे, एक पेड माँ के नाम या अंतर्गत आमच्या शाळेत अतिशय व्यवस्थित असा आम्ही ते उपक्रम राबवलेला आहे आणि जवळपास शाळेमध्ये 42 पालकांनी तर स्वतः मदत केली आणि आम्ही एक्स्ट्रा जवळपास नाही का 15-20 झाडं आम्ही स्वतः एक्स्ट्रा आणले. आमचे आदरणीय चितंगराव कदम साहेब यांनी आम्हाला ते काही झाडं भेट म्हणून दिले
आणि अशा पद्धतीने बघत असाल तर तुम्ही शाळेमध्ये प्रत्येक झाड अतिशय व्यवस्थित असं लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक झाडाचा आम्ही काळजी घेऊ आणि हे प्रत्येक झाड जगवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आणि बघा हे प्रत्येक झाड बघा तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल तर ह्या प्रत्येक झाडाला मी म्हणजे त्या व्यक्तीचं दात्याचं नाव दिलेलं आहे. आमच्या पालक वर्गाचं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये आमचे स्वतः शिक्षकसुद्धा आहेत. जे काही आपण 42 व्यक्ती बोलतो त्याच्यामध्ये आमचे शिक्षकसुद्धा स्वतःहून मदत केलेलं आहे. बघा हे आमच्या शाळेचं विस्तृत असं पटांगण. आता जर तुम्ही वेळ पाहत असाल तर आता हे रात्रीचे जवळपास 9 वाजताचं हे दृश्य आहे. आम्ही स्वतः शाळेमध्ये त्यावेळेस उपस्थित होतो सर्व शिक्षक, पालकसुद्धा उपस्थित होते आणि हे वेल्डिंगचं काम चालू आहे पहा. म्हणजे ज्या परसबागेला आपण काल गेट लावलं, आता त्याच परसबागेला तारेचं कुंपण आता बघा हे सर्व पोल बसवण्यात आलेले आहेत आणि या सर्व पोलला तारेचं कुंपण बसवण्यासाठी वेल्डिंगचं काम अतिशय वेगानं चालू आहे आणि हे सर्व काही आमचे पालक स्वतः उपस्थित राहून हे सर्व काम पाहत आहेत आणि काम म्हणजे व्यवस्थित असं पार पाडलं जात आहे पहा. आणि हे आमचे पालक एवढे वेळ झाले सकाळी 6-7 ला आलेले पालक आता रात्रीचे 9-10 वाजत आहेत. तरी कामात थकत नाहीत, एकमेकाशी चर्चा करत आहेत आणि आनंदाने काम करत आहेत आणि शाळेचा विकास अतिशय व्यवस्थित असं चालू आहे आमचं. चला तर आपण आता उद्या भेटू आणि उद्या आमच्या शाळेत काय काय विकास कामं घडतील त्याची आम्ही माहिती देऊ. हे आमचे पालक वर्ग स्वतः म्हणजे साक्ष आहेत या सगळ्या गोष्टींना आणि आमचे काही विद्यार्थी पण पालकांसोबत आलेले आहेत. म्हणजे ते पण पाहत आहेत की म्हणजे शाळेत कसं काम चालू आहे अतिशय व्यवस्थित. हां आणि पहा आता आपण म्हणजे थोड्या वेळात पाहू की आमच्या आता शाळेचं एक लोगो बनवण्यात आलेला आहे पहा. हे असं म्हणजे फिरतं नाव, डिजिटल नाव हे आमच्या शाळेचं असं लोगो बनवण्यात आलं आहे. ओके, धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. गुड नाईट.